ज्यावेळेस भगवान कृष्ण कन्हैया स्वधामाला निजधामाला गेले आणि कलियुगाचं आयुष्य चालू झालं आणि कलियुग सुरुवात होऊन 30 वर्ष उलटले आणि 30 वर्ष उलटल्यानंतर पहिल्यांदा भाद्रपद शुद्ध नवमीच्या दिवशी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला ही श्रीमद भागवत महापुराण कथा सांगितली आणि राजा परीक्षितीचा उद्धार केला। दुसऱ्यांदा हीच भागवत महापुराण कथा 200 वर्षाच्या कालानंतर आषाढ शुद्ध नवमीच्या तिथीला गोकर्णाने त्याचा बंधू धुंदुकारी जो करून ते धंदे करून पिशाच योनीला प्राप्त झाला होता, त्या पिशाच योनीतून मुक्तता गोकर्णाने कथेचं आयोजन करून धुंदुकारीचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत महापुराण कथेने केला। ते कलियुग चालू झाल्यानंतर 230 वर्षांनी आहे आणि तिसऱ्यांदा हीच श्रीमद भागवत महापुराण कथा पुन्हा 30 वर्षांनी ब्रह्मदेवांनी नारद मुनींना ही श्रीमद भागवत महापुराण कथा सांगितली। आणि या जे काल आपण भक्तिमातेचे चरित्र पाहिलं आणि तिचे जे ज्ञान वैराग्य नावाचे वृद्धावस्थेला प्राप्त झालेले 2 पुत्र होते त्यांचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत महापुराण कथेने झाला। अशी दिव्य श्रीमद भागवत महापुराण कथा पाप्यातला पाप्यांचा, रोग्यांचा, दरिद्री लोकांचा, सर्वांचा उद्धार करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा आहे। मग अशांचा उद्धार करती कथा आमच्या उत्तम अण्णाचा उद्धार नाही का करणार? आमच्या उत्तम अण्णाचा सुद्धा उद्धारच होणार आहे। अशी गोड कथा त्या परिवाराच्या द्वारा आयोजित करण्यात आलेली आहे। श्रीमद भागवत महात्म्य आपण काल पाहिलंय आणि आता श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या श्लोकामध्ये माझ्या भगवंताच्या तत्वाचं वर्णन आलेलं आहे। जन्मांधस्य यतो निवयाति तरतः स्वार्थेभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। या श्रीमद भागवत महापुराण कथेच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या श्लोकामध्ये माझ्या भगवान परमात्म्याच्या तत्वाचं वर्णन करतात। माझ्या भगवान परमात्म्याचं तत्व कसं आहे? सत्यं परम धीमहि। या जगतामध्ये खरं काय असेल, सत्य काय असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या देवाचं तत्व हेच खरं आहे। बाकी सगळं जे आपण आपल्या नजरेने पाहतो ना दादा, हे सगळं खोटं आहे, खोटं। ज्ञानोबा हरिपाठामध्ये फार सुंदर चिंतन करतात। लटिका व्यवहार सर्व हा संसार वायाय वेरझार हरिवीन। हे जे सगळं आपल्या नजरेला दिसतं ना, आपण जे संसार करतोय, रात्रंदिवस बेजार होतोय, कष्ट करतोय, हे सगळं खोटं आहे बुवा। या जगतामध्ये खरं काय असेल? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। कागा दाविला जगदाकारे, कागा दाविला जगदाकारे, काबा दाविला जगदाकारे,
सत्य तू विठ्ठला का गाविला जगदाकार. साधू संत म्हणतात या जगतामध्ये खरं तत्व देवाचं आहे, तेच देव खरा आहे, बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत बुवा. म्हणून भक्ती सुद्धा करत असताना त्या एकाच देवाची करायची. लोक म्हणतात बघा आपल्या हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये 33 कोटी देवांची संख्या तुमच्या आमच्या नजरेला पाहते, आणि आपण काय करतो बघा, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जशी ज्याची उपासना असेल तसे त्याचे भक्त बनायला लोक तयार होतात. कोणी खंडोबाचाच भक्त होतो, कोणी महादेवाचाच भक्त होतो, कोणी देवीचाच भक्त होतो, कोणी विठ्ठलाचा भक्त होतो, कोणी दत्ताचा भक्त होतो, कोणी संतोषी मातेचे भक्त होतात. पण असे जर भक्त आपण भक्ती करत असतो तर आपली ती भक्ती, आपली ती निष्ठा, आपली ती श्रद्धा अजिबात फलाला येत नाही. निष्ठा एकाच देवावर असली पाहिजे आणि शेवट सेवा करायची, श्रद्धा ठेवायची, भावना ठेवायची एका देवावर ठेवली पाहिजे. साधू संत सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. एका देवाची सेवा आपल्या जीवनामध्ये कर्म प्राप्त झाली पाहिजे. अरे पण आपण एका दिवसाची एका देवाची सेवा न करता अनेक देवाच्या पाठीमागं लागतो. मग खरी फलप्राप्ती आपल्या जीवनात न पडण्याचं उत्तम उदाहरण दुसरं काहीच नाही. आपण एका भावनेने, निष्ठेने, श्रद्धेने एका देवाची भक्ती करत नाही. निष्ठा अशी असली पाहिजे. निष्ठा शब्दाची व्याख्या करताना व्याकरणकारांनी इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे. निश्चित रूपेण निष्ठागतौ इति नाम निष्ठा. एका देवावर एकदा निष्ठा ठेवली ना आपण, त्या देवाच्या प्रती असलेली भावना कदापि आपली विचलित झाली नाही पाहिजे, याला निष्ठा म्हणतात. तुमचं आमचं झालं कसं बघा, तुमची आमची भक्ती करायला काही कमी नाही. आपण उपवास धरू मेलो जाग्यावर, व्रत करू मेलो, एकादशी धरायला दम नाही, सोमवार धरायला दम नाही, गुरुवार धरायला दम नाही, शनिवार धरायला दम नाही, पण देव काही कोणताच फळाला आपल्या येत नाही. का फळाला येत नाही याचं कधी कधी आपणही आत्मचिंतन केलं पाहिजे ना बुवा. अरे आपला वार बदलला की देव बदलतो, देव बदलला की भक्ती बदलते. ही भक्ती आपल्याला फलदायी ठरणारी भक्ती नाही. ऐका, लक्ष द्या इकडे माझ्याकडे. असे भक्त जर भक्ती करत असतील तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये त्याला कुलूप लावतात. कुलूप इतकी जबरदस्त चावी आहे. एक ओवी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये खर्च केलेली आहे. या भक्तीला ज्ञानोबारायांनी थाराच दिला नाही. व्यर्थ भक्ती सांगितलेली आहे. ऐसा खंड भजन करी उगान राहे क्षण भरी, आघवे निगावद्वारी आहे वजैसी. अशी जर भक्ती तुम्ही आम्ही करत असताल तर त्याला विशेषण दिलं आहेव. आहेव शब्दाला अंडरलाईन करायची. अंडरलाईन आहेव नाम वेश्या, जे वेश्येचा स्वभाव असतो तशी ही भक्ती म्हणजे वेश्या भक्ती ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. अर्थात ही अशी भक्ती आपल्याला कधीच फल देणारी भक्ती नाही. भक्तीच करायची असेल या जगतामध्ये एक तत्व खरं आहे, ते म्हणजे माझ्या देवाचं तत्व खरं आहे, आणि त्या एकाच देवाची भक्ती करायची. कोणतं तत्व खरं आहे? पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या टोकामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. सत्यम परम धीमहि. इथून आपण फिरत होतो. हे जे सगळं जगत आहे त्याच्यापासून तयार झालेलं आहे. जरी त्याच्यापासून तयार झालेलं असलं तरी या जगतामध्ये खरं तत्व जर काय असेल तर माझ्या भगवान परमात्म्याचं तत्व आहे. मी पहिल्या दिवशी सांगून गेलो, सोनं हे तत्व आहे. सोनं हा एक धातू आहे, पण त्या धातूपासून अनेक प्रकारचे वेगवेगळे अलंकार तयार करून आपण जसं त्याचं सौंदर्यामध्ये भर घालतो ना दादा, पण वेगवेगळे जरी त्या अलंकाराला नाव असतील पण मूळ तत्व सोनाराकडे गेल्यानंतर त्याला सोनंच म्हटलं जातं. सोनं असलं पाहिजे माणसाकडे. अलंकाराचं नाव जरी वेगळं असेल पण तत्व सोनाराकडे, सोनाराच्या नजरेमध्ये फक्त सोनं आहे. तसे या जगतामध्ये खरं तत्व आहे
ते माझ्या भगवान परमात्म्याचं आहे. हे सगळं जे तुम्हाला भासायला लागलं हे भासमान जगत आहे. रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. मग त्या तत्वाला सुरुवातीला नमस्कार श्रीमद भागवत महापुराणाच्या पहिल्या श्लोकामध्ये केलेला आहे. आता काय झालं बघा. सौनकांनी सुतांना प्रश्न केला, मुनी आम्ही 2-3 दिवस झालं श्रीमद भागवत कथेचं चिंतन करतोय. श्रीमद भागवत महापुराण लिहिलं कुण आणि ते का लिहिलं? सुत मुनी सौनकांना सांगतात, श्रीमद भागवत महापुराण 18 पुराणापैकी एक पुराण आहे आणि 18ला 18 पुराणं व्यासांनी लिहिलेली आहेत. 17 पुराणं व्यासांनी लिहिली. 17 इकडे माझ्याकडे लक्ष द्या. 17 पुराणं व्यासांनी लिहिली आणि 17 पुराणं व्यासांनी लिहून सुद्धा व्यास समाधानी नव्हते, उदास होते. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर व्यास आपल्या आश्रमामध्ये बसलेले होते. एकदा काय झालं बघा. व्यास सायंकाळच्या वेळी आश्रमावर बसलेले असताना महर्षी नारद फिरत 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 मुखामध्ये देवाचं भजन करत 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 त्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर व्यासांच्या आश्रमामध्ये गेले आणि व्यासांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर व्यासांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर व्यासांचा चेहरा असा उदास होता. उदास. त्यांच्या जीवनामध्ये आनंद नव्हता, त्यांच्या जीवनामध्ये सुख नव्हतं, त्यांच्या जीवनामध्ये समाधान नव्हतं. नारदांनी प्रश्न केला व्यासांना, व्यासजी अहो तुम्ही 17 पुराणं लिहिलीत, 17 पुराण लिहून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर त्या आनंदाची छटा कसली चुमटत नाही? अरे 17 पुराण इतका विद्वान पुरुष, प्रकांड विद्वत्ता असणारा पुरुष उदास कोणत्या अंतकरणाने, कोणत्या काळजीने, कोणत्या चिंतेने असेल? व्यास म्हणतात नारदजींना, नारदजी माझ्या उदासीनतेचं कारण मलाच कळायला तयार नाही. सतत माझ्या मुखामध्ये देवाचं चिंतन आहे. लिखाण सुद्धा करत असताना मी फक्त देव सोडून आणि कुणाचंच लिखाण करत नाही. 17 पुराणं आतापर्यंत लिहिली तरी मला समाधान वाटत नाही, आत्मिक आनंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. नारदांनी हळूच व्यासांना प्रश्न केला. व्यासांना म्हटले, व्यासजी तुम्ही 17 पुराण लिहिली मान्य आहे मला, पण त्या पुराणामध्ये कशाचं वर्णन आहे? व्यासांनी सरळ सांगून टाकलं, देवाचं वर्णन आहे. देवासाठी 17 पुराणं निर्माण केली. नारदजी म्हटले, हे बरोबर आहे, पण देवांच्या लाडक्या लाडक्या भक्तांचं चरित्र कोणत्या तरी पुराणात आहे का? आतापर्यंत जे तुम्ही 17 पुराणं लिहिली ना, 17 पुराणामध्ये देवाच्या भक्ताचं चरित्र कुठं लिहिलं का? व्यासजी म्हटले, नाही. मग इतकंच खरं वर्म आहे. अरे तुम्ही किती ज्ञानी आहात याला महत्त्व नाही, तुम्ही किती विद्वान आहात यालाही महत्त्व नाही. तुमच्या विद्वत्तेला, ज्ञानाला जेव्हा भक्ती आणि प्रेम त्याची जोड लागेल तेव्हा ती विद्वत्ता, तेव्हा ते ज्ञान कुठंतरी माणसाला शोभून दिसत असतं. किती ज्ञानी झाला त्याच्या अंतकरणात भक्ती नसेल, किती ज्ञानी झाला त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम नसेल, तर त्या ज्ञानाला काहीच उपयोग नाही त्या ज्ञानाचा. साधू संत सांगतात ना, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. ज्ञानी माणूस होतो, 4 शब्दाचा अभ्यास केला, ज्ञान यायला काही वेळ लागत नाही. 4 पुस्तकं वाचली, माणसाला ज्ञान प्राप्त व्हायला काही वेळ लागत नाही. पण त्या ज्ञानाचा एक दुर्गुण असा आहे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी माणूस गर्विष्ठ झाल्याशिवाय राहत नाही. त्याला अहंकार येतो, त्याला वाटतं माझ्यासारखा ज्ञानी या जगतामध्ये कोणी नाही, माझ्यासारखा पंडित या जगतामध्ये कोणी नाही, माझ्यासारखा विद्वान या जगतामध्ये कोणी नाही. आणि तो अहंकार, गर्व, ते एक असा बिलिंदर प्राणी आहे, तो दुसऱ्या कोणाच्याच नादी लागत नाही, तो फक्त आणि फक्त ज्ञानी माणसाच्या नादी लागतो. व्यासजी तुम्हाला गर्व झाला असेल, अहंकार झाला असेल, कारण ते अहंकार होण्यापाठीमागचं कारण तुमच्या अंतकरणामध्ये भक्तीच नाही, तुमच्या अंतकरणामध्ये प्रेमच नाही. अरे किती कथा केल्या, किती कीर्तनं केले, म्हणजे तुमचा माझा उद्धार होणार आहे का? ज्या दिवशी कथा करत असताना, कीर्तन श्रवण करत असताना, कथा श्रवण करत असताना अंतकरणामध्ये भक्तीला थारा दिला पाहिजे आणि अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. ज्या वेळेस तुमची कथा श्रवण करण्याची, कथा सांगणाऱ्याची सुद्धा प्रेमातीत अवस्था होईल,
भक्तिमय अवस्था होईल. ती एकच कथा आपल्या जीवनाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. इतकं भक्तीचं आणि प्रेमाचं महत्त्व आहे संप्रदायामध्ये. साधू संत सांगतात, देवाकडे मागायला जरी साधू संत गेले तर दुसरं तिसरं काही मागत नाहीत. देवा तुला द्यायचं आहे ना, आम्हाला कोणत्या सुखाची गरज नाही रे देवा, तुला द्यायचंच असेल तर आमच्यासाठी एकच दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवा द्यायचंय, परमार्थामध्ये प्रेम फार महत्वाचं आहे आणि ती प्रेम आम्हाला देवा दे. आणि त्या प्रेमाच्या देण्यामधून जे आमच्या अंतकरणामध्ये सुखाचे आनंदाची लहरी तयार होतात त्या काय अलौकिक असतात. नारदजी म्हणतात, व्यासजी तुम्ही काय करा, 18वं पुराण तयार करा आणि त्या पुराणामध्ये आता दुसरं तिसरं काहीच नाही, कृष्ण कन्हैयाचं आणि कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांचं गोड 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 चरित्र लिखाण करा. तुम्हाला जे चेहऱ्यावर जे उदासीनता आलेली आहे, तुम्हाला जो आत्मिक आनंद पासून खऱ्या सुखापासून तुम्ही कोसो दूर आहात, ते सुख प्राप्त करायचं असेल तर देवाच्या भक्तांचं चरित्र लिहिल्याशिवाय तुमच्या अंतकरणामध्ये सुखप्राप्ती, आनंदप्राप्ती आणि तुमच्या चेहऱ्यावरची उदासीनता जाणार नाही. पुन्हा नारदांचा आणि व्यासांचा संवाद चालू झाला. नारदांचा व्यासांचा संवाद चालू झाला. नारद व्यासांना म्हणतात, व्यासजी आता तुम्हाला माझ्या काही पूर्वजन्माचं चरित्र मी थोडंफार सांगतो, पण त्या अगोदर ही सृष्टी देवानं कशी तयार केली, देवाचे अवतार किती आहेत याचं संक्षिप्त रूपामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. सृष्टी आरंभीला स्वतः देवानं जगत तयार केलं आणि देवानं जगत तयार केल्यानंतर पहिल्यांदा या जगतामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचे 24 अवतार झाले. 24 अवतार. ते 24 अवतार कोणते, या 24 अवताराचं आपण वर्णन करू आणि नारदांचं पूर्वजन्म चरित्र उरलेल्या वेळामध्ये आपण पाहणार आहोत. पहिला अवतार देवाचा आहे सनत कुमार. हा देवाचा पहिला अवतार आहे, पहिला अवतार आहे. देवाचा दुसरा अवतार आहे रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढण्यासाठी जो वराह भगवंताने अवतार घेतला होता, तो देवाचा माझा दुसरा अवतार आहे. देवाचा तिसरा अवतार आहे, ज्या नारदांचा आणि व्यासांचा संवाद चालू आहे ना, नारद भगवान हे देवाचा तिसरा अवतार आहे. देवाचा चौथा अवतार धर्मपत्नीपासून नर नारायण झाले, हे देवाचा चौथा अवतार आहे. देवाचा पाचवा अवतार सिद्धांचा स्वामी कपिल भगवान, देवाचा पाचवा अवतार आहे. देवाचा सहावा अवतार माता अनुसयेच्या पोटी भगवान दत्तात्रय, ज्या माहूरगडला आजही त्यांचा निवास आहे, भगवान दत्तात्रय हे देवाचा 6वा अवतार आहे. देवाचा 7वा अवतार रुची प्रजापतीच्या आकुती नामक पत्नीपासून यज्ञ नारायण नावाचा अवतार जो देवाचा झालेला आहे, तो देवाचा 7वा अवतार आहे. देवाचा 8वा अवतार नाभिराजाची पत्नी मेरुदेवी आणि त्या मेरुदेवीपासून ऋषभदेव नावाचे भगवान, हा देवाचा 8वा अवतार आहे. देवाचा 9वा अवतार पृथु भगवान आहेत. देवाचा 10वा अवतार मत्स्यरूप भगवान आहेत. देवाचा 11वा अवतार कश्यरूप भगवान आहेत. देवाचा 12वा अवतार धन्वंतरी भगवान आहेत. धन्वंतरी माहीत आहे ना, आपण एखाद्या वेळेस आपण आजारी पडावं, आता तुम्ही भक्तराम त्याच्यामध्येच आहेत, आमचे डॉक्टर, तुम्ही डॉक्टर लोकांच्या कॅबिनमध्ये एक देवाची मूर्ती असते बघा. आपण जर आपल्याला काही दुखत लागलं, काही एखादा रोग झाला तर आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर लोक आपल्याला चेकअप करतात आणि त्यांच्या कॅबिनमध्ये एक देवाची मूर्ती असते. ती दुसरी तिसरी कोणतीच नाही, ती धन्वंतरीची मूर्ती आहे. धन्वंतरी हा देवाचा अवतार आहे. माझ्या भगवंताचा 13वा अवतार मोहिनी रूप भगवान आहे. माझ्या भगवंताचा 14वा अवतार नरसिंह भगवान आहेत. 15वा अवतार वामन रूप भगवान आहे. वामन रूप घेऊन माझ्या बळीच्या द्वारामध्ये माझ्या भगवंतानं द्वारपालाचं काम ज्या भगवंतानं केलं, ते माझ्या भगवंताचा वामन अवतार आहे. भगवंताचा 16वा अवतार परशुराम भगवान आहेत. भगवंताचा 17वा अवतार माता सत्यवतीच्या पोटी पराशर ऋषीपासून भगवान व्यास ही जी 18 पुराणाची निर्मिती झालेली आहे, ही भगवान व्यास देवाचा अवतार आहे. देवाचा 18वा अवतार कौशल्यानंदन दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र, देवाचा 18वा अवतार आहे. देवाचा 19वा आणि 20वा अवतार, ज्याचा आपण दिव्य गोडगोड चरित्र एकंदरीत उर्वरित दिवसामध्ये पाहणार आहोत. भगवान कृष्ण कन्हैया आणि बलराम लाला, देवाचा 19वा
आणि 20वा अवतार आहे. देवाचा 21वा अवतार. कलियुगामध्ये देवतांचा द्वेष करणारे, साधू संताला न मानणारे, कथा कीर्तनाला न मानणारे यांचा नायनाट करण्यासाठी देवाचा अवतार मगध देशामध्ये, बिहार राज्यामध्ये होणार आहे. त्या देव अवताराचं नाव आहे कल्की अवतार. येणार आहे देव, आणखी येणार आहे. जे असे उन्मत्त झालेले लोक आहेत ना, त्यांना नीट करण्यासाठी देव आणखी अवतार घेणार आहे. पण कलियुगाच्या समाप्तीच्या शेवटाच्या वेळी देवाचा 22वा अवतार. यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी देव अवतारला येणार आहे. देवाचा बुद्ध अवतार हा भगवंताचाच अवतार आहे. आणि आता या 22 अवतारा व्यतिरिक्त 2 अवतार आहेत भागवतामध्ये आलेले आहेत. एका अवताराचं नाव आहे हंस अवतार आणि एका अवताराचं नाव आहे हयग्रीव अवतार. एकंदरीत माझ्या भगवान परमात्म्याच्या 24 अवताराचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे. भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन झाल्यानंतर आता नारदांचा आणि व्यासांचा संवाद चालू होतोय. नारदजी व्यासांना सांगतात, अहम पुरातिते भवे भवम मुने दाशास्तु कशासन वेदवादिना निरूपितो बालकयवम योगिना सुश्रुणे प्रावर्षी निर्वीक्षता. मुनी नारदजी व्यासांना सांगतात, पूर्वजन्मातलं चरित्र सांगतात. मुनी, मी मागच्या जन्मातलं तुम्हाला थोडंफार चरित्र सांगतो. मी मागच्या जन्मी एका दासीचा पुत्र होतो. दासीचा कोण कोणाला सांगायला लागले? भोजनकवाडीकर म्हणा, तुम्ही वरी बसून आम्हाला सांगायला लागले. कोण कोणाला संवाद कोणाकोणाचा आहे? कथेचं असं करंट लागलं पाहिजे. करंट नारद मुनीचा आणि व्यासांचा संवाद आहे. नारद मुनी व्यासांना सांगतात, मुनी मी मागच्या जन्मी एका दासीचा पुत्र होतो. दासीचा ऐका, लक्ष देऊन ऐका. माझी आई दासीचं काम करत होती. काय प्रारब्ध असेल, काय संचित असेल सांगता येत नाही. मला माझ्या जीवनामध्ये बापाचं सुख कधी प्राप्त झालं नाही. म्हणे ज्यावेळेस माझा जन्म झाला मी छोटाच होतो. म्हणे छोटा असतानाच माझ्या बापाचं छत्र माझ्या डोक्यावरून निघून गेलं. बापाच्या सुखापासून पोरके असणारे आम्ही पोरं. मुनी, अरे ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही ना दादा, ज्याला बापाचं सुख प्राप्त झालं नाही ना, त्याच्या जीवनामध्ये किती दुःखाच्या चढा भोगाव्या लागतात ते आम्ही भोगले. आम्ही असं नारद मुनी व्यासांना सांगायलेत. बापापासून पोरकं झालेलं जीवन आमचं. मुनी, बाप गेल्यानंतर मग माझा सांभाळ माझ्या माईनं केला. लहानाचं मोठं करण्याचं काम माझी माय करायची. माझा उदरनिर्वाह भागवण्यासाठी माईनं काय करावं तर दासीचं काम करावं. लोकांच्या घरी जावं, धुणे भांडे करावे, लोकांच्या घरी जाऊन साफसफाईचं काम करावं. पण जाता जाता एका गावामध्ये मंदिर होतं. मंदिराच्या जवळ माझी आई झोपडं घालून माझं पालन पोषण करत होती. दिवसभर काम करावं, राबावं, संध्याकाळी त्याच्यामधून मिळणाऱ्या 4 पैसा घरली आणावे. तर ते 4 पैसे जर माझ्या आईने एखाद्या दिवशी घरी नाही आणले तर आमच्या घरची चूल सुद्धा पेटू नये, इतकी दयनीय अवस्था आमच्या जीवनामध्ये होती. माणसाच्या प्रारब्धाला काही भोगायला यावं दादा,
पण गरिबी कधी माणसाच्या जीवनामध्ये कधी भोगायला प्राप्त येऊ नये. माणूस कशालाही तोंड देईल पण गरिबीला तोंड देऊ शकत नाही. काय झालं? चातुर्मासाचा कालावधी लागला. चातुर्मासाचा विठ्ठल महाराजांनी आम्ही 4-4 महिने चातुर्मास सोबत केलेला आहे. देवशयनी आषाढी एकादशी पासून उत्पत्ती प्रबोधिनी एकादशी, येणारी उद्याची एकादशी प्रबोधिनी एकादशी, या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये याला चातुर्मासाचा पर्वकाळ म्हणतात. 4 महिन्यामध्ये केलेली भजन नाम साधना, देवाची साधना, कीर्तनाची साधना, नाम साधना जेवढी या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण करतो ना दादा, तेवढं त्याचं पुण्य अनंत पटीनं प्राप्त होतं. उत्तम अण्णाचं चांगलं आहे. उत्तम अण्णाने दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानेंद्र सोहळ्याचं आयोजन केलं, पण चातुर्मासाच्या कालावधीमध्ये केलं. याचं फार महत्त्व आहे. एक कथा चातुर्मासाच्या काळामध्ये करणं आणि आवेळी दुसऱ्या टाईमला जर दुसरी कथा ठेवली असती ना, एवढं पुण्य तुम्हाला लागलं नसतं. चातुर्मासामध्ये कथा ठेवल्यामुळं तुम्हाला अनंत पुण्य आहे, अनंत पुण्य. हे चातुर्मासाचं महत्त्व सांगतोय. चातुर्मासाच्या कालावधीमध्ये साधू लोक आमच्या गावातल्या मंदिरावर आले. हा कोण कोणाला सांगायला? बोला पटकन. हे धरून आणल्यासारखे का बसले असतील बरं? मला विचार करायला लागलोय. बोलत चला. अरे बोलावं लागतं कथेमध्ये, एकमेकाला बोलावं लागतं. बोलल्याशिवाय कथेचा रंग कसा येईल? कोण कोणाला सांगायला लागले? नारद मुनी व्यासांना सांगायला लागलेत. आजी तुम्हीच उत्तर द्यायल्यात, बाकीच्याकडून अपेक्षा आहे मला. तुम्हाला कोणाचं बर्डन आहे का? काही घरचं काही नवऱ्यासोबत भांडणं तर करून आले नाही तुम्ही? काही टेन्शन वगैरे तर नाही ना तुम्हाला? काही असं फ्रेश बसा. असं फ्रेश कथा आहे का? फ्रेश झालं, थोड्या वेळात कथा सोडणार आहे. पण चातुर्मासाच्या काळामध्ये साधू संत मंदिरावर आले. मग त्यांनी काय करावं? सकाळी पहाटे उठून काकडा भजन करावं, दुपारी गाथा भजन करावं, सायंकाळच्या वेळी हरिपाठ करावा. साधू महाराज आमच्या गावात आल्यामुळे गावामध्ये मंदिरावर टाळाचा आवाज, विण्याचा आवाज, मृदंगाचा आवाज माझ्या कानावर यावा. आणि तो आवाज माझ्या कानावर आल्यानंतर लहानपणापासून मी चांगल्या घरामध्ये जन्माला आलेलो असल्यामुळे मला भजना कीर्तनाची आवड पिंडात होती. माझ्या पिंडात मी जाऊ लागलो त्या महाराजांच्या जवळ. जावं, त्यांच्यासोबत भजन करावं. मग त्यांनी काय करावं? गावातून सगळ्या आमच्या गावकऱ्यांनी काय करावं? प्रत्येकाच्या घरची एक रोटी आणि एक वाटी भाजी. साधू वारकरी गावात आल्यामुळे सगळ्या गावानं रोज स्वयंपाक करत असताना पहिली रोटी साधूसाठी काढावी आणि भाजी एक वाटी साधूसाठी काढावी. मंदिरावर गावातल्या लोकांनी नेऊन द्यावी. सगळ्या गावातली भाजी एका ठिकाणी साधू महाराजांनी करावी. सगळ्या रोट्या एका ठिकाणी गोळा कराव्या आणि मग सकाळी भजन झालं की सकाळी त्याचीच पंगत तिथं साधू महाराजांची बसावी. मग मी त्यांना काय करायचं? त्यांची सेवा करायचो. सेवा, त्यांना जीव वाढायचं काम करायचो. मंदिर झाडून काढणे, सेवा करायचो. सेवा. आणि कधी कधी त्यांच्या पात्रावर जर उष्ट राहिलं ना, थोडंसं उष्ट, ते उष्ट खायचं. उष्ट प्रसाद म्हणून उष्टा सेवन करायचं. मला त्यांची आवड लागली, भजनाची कीर्तनाची नामसाधनेची आवड लागली. त्यांच्यामध्ये मी 4 महिने रमलो. पाहता पाहता 4 महिन्याचा काळ कधी निघून गेला कळालं नाही. चातुर्मास झाल्यानंतर साधू महाराजांनी फडशा बांधल्या आणि त्यांच्या गावाला जाण्याच्या प्रवासाच्या दिशेने ते निघाले. मग मात्र आता 4 महिन्याचा लागलेला लाला, 4 महिन्याचा लागलेला जिव्हाळा, 4 महिन्यामध्ये साधूसोबत लागलेलं प्रेम, ते आज मला सोडून जातात. माझ्या अंतकरणामध्ये दुःखाचा डोंगर पेटला आणि मी ढसा रडायला लागलो. त्यांच्या पाठीमागे लागलो. महाराज मला घेऊन जा, मी नाही राहणार, मी राहू शकत नाही तुम्हाला सोडून. साधू महाराज म्हणतात, अरे राजा, तू तुझ्या आईला एकुलता एक आहेस. तुला बापाचं छत्र नाही. आणि आता जर तू आमच्या सोबत आला तर तुझ्या आईनं कोणासाठी जगायचं रे राजा? तुझ्यासाठी तर तुझी आई जीवन जगते ना राजा. तू नको येऊ आमच्या सोबत येऊ. साधूंनी नकार दिल्यानंतर पुन्हा मी मोठमोठ्यानं आवाज काढून ढसा रडतोय. साधू महाराजांनी माझ्या रडण्याचा आवाज ऐकला आणि साधू महाराज म्हणतात, मग तुला आमच्या सोबत यायचंयस ना, तुझ्या आईची परवानगी घ्यावी लागेल. तुझ्या आईला अगोदर विचार. तुझ्या आईनं जर परवानगी दिली तर मग आम्ही त्याच्यानंतर विचार करू. नारद म्हणतात, मी पळत पळत माझ्या आईकडे गेलो. आईला म्हणतो, आई ग,
ज्या साधूच्या सहवासामध्ये 4 महिने मी काकड्याचं भजन केलं, सायंकाळचा हरिपाठ केला, नामचिंतनाची साधना केली, ज्यांची सेवा 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मी केली, ते साधू महाराज आज आपल्या गावातून चातुर्मासाचा पर्वकाळ संपल्यानंतर आपल्याला गावाला सोडून निघून जातात. आई, मला परवानगी दे, मला साधूंच्या सहवासात जायला आवडेल, मला साधूंच्या सहवासामध्ये गेल्यानंतर भजन कीर्तन करायला आवडेल. आई, आता तुम्हाला परवानगी दे, मला जाऊ दे. आई नारदांना म्हणते, बाळा राजा, अरे तू छोटा असताना तुझा बाप तुला सोडून गेलाय ना राजा. बाप सोडून गेला, त्याच दुःखाच्या डोंगरामध्ये मी कोसळलेले होते ना राजा. पण कशी तरी कंबर धरून धट्ट होऊन तुझं पालन पोषण करण्याचा विचार मी करते ना राजा. अरे दासीचं काम करते, लोकांच्या घरी धुणे भांडे करते मी, धुणे भांडे करून तुझं सगळं लालन पालन पोषण मी करते ना राजा. अरे जीवन माझं तुझ्यासाठी समर्पित केलेले रे राजा. आज जर तू त्या साधूच्या सहवासामध्ये मला सोडून जायचा विचार करत असशील तर मी जीवन जगायचं कुणासाठी? अरे मी मेलेलं बरं मेलेलं. आईच्या तोंडातून हे वाक्य ऐकल्यानंतर नारदांना सुद्धा डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आले. नारदजी साधूकडे गेले. माझी आई परवानगी द्यायला तयार नाही. साधू महाराज तुम्ही जावं. साधू महाराज एका ठिकाणी कधी थांबत नसतात, आणि जे एका ठिकाणी थांबत असतात ते साधू नसतात. शास्त्रवाक्य आहे, फिरता साधू बहता पाणी. साधू फिरणारा असावा. दिलीप महाराजाची या गावात 7 दिवस कथा झाल्यानंतर 8व्या दिवशी दिलीप महाराजाचं भोजनकवाडीत काय काम आहे? थांबू नये. दुसरीकडे कुठं काय आपला धंदा लागला तर बघा दुसरीकडे. एका ठिकाणी थांबलेलं पाणी गढूळ झाल्याशिवाय राहत नाही, आणि वाहणारं पाणी गढूळ करीन म्हटलं तरी होत नाही. एका ठिकाणी थांबणाऱ्या साधूला डाग लागल्याशिवाय राहत नाही, आणि फिरणाऱ्या साधूला कलंक लावायचा विचार जरी केला तरी त्याला कलंक लागत नाही. साधू निघाले. उशिराचे वाला खंडो तुला. साधू निघून गेल्यानंतर मी आणि माझी आई त्याच गावामध्ये राहायला लागलो. एका दिवशी असे पावसाळ्याचे दिवस होते, आणि पावसाळ्याचे दिवस असताना सायंकाळची वेळ होती. माझ्या आईनं दिवसभर दासीचं काम केलं, आणि सायंकाळच्या वेळी आई घराकडे आली, आणि घराकडे आल्यानंतर आमच्या घरामध्ये एक गाय होती. गाय, ऐका, गाय होती, आणि गाय असल्यामुळे माझी आई सकाळ संध्याकाळ त्या गायीचं दूध काढायची, धार काढायची. सायंकाळच्या वेळी माझ्या आईनं घरात आली. घरातून एक लोटा घेतला, आणि लोटा काढण्यासाठी माझ्या घरापासून, माझ्या कुटियापासून थोड्या अंतरावर माझ्या गाईचा गोठा होता, आणि गाईच्या गोट्याकडे आई दूध काढण्यासाठी, दुधाची धार काढण्यासाठी जाते. जाताना रस्ता जरा गवताचा होता, शिंगल पायवाट होती. आई दूध काढायला जाता जाता सायंकाळची वेळ झालेली होती. सायंकाळची वेळ झालेली असताना अचानक त्या गवतामधून एक विषारी साप त्या रस्त्यावर पडलेला होता, आणि माझ्या आईला तो साप दिसला नाही. माझ्या आईचा नजर चुकीला पाय त्या सापावर पडला. जसा सापावर आईचा पाय पडला, त्या विषारी सापानं आईच्या पायाला दंश केला, आणि जसा त्या सापानं दंश केला ना, माझी आई जाग्यावर कोसळली, आणि जाग्यावर माझी आई गतप्राण झाली. मी घरीच वाट पाहतोय, आई आता माझी आता येईल, आई मग आई येईल, आता येईल मग आई येईल, पण माझी आई काही येत नव्हती. आई कशी येत नाही? ज्या रस्त्यानं आई गोठ्याकडे जात होती त्या रस्त्याच्या दिशेने मी जायला लागलो. जाता 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 अर्ध्या रस्त्यात गेलो तर काय, माझी आई मूर्छित अवस्थेत पडलेली होती. मी आई ग आई ग आई ग म्हणून आईला छाताडावर पडत होतो, आईच्या अंगावर कोसळत होतो, हलवत होतो, पण माझी आई काही मला बोलायला तयारच नव्हती. कारण तेव्हाच तिनं जीव सोडून दिलेला होता. आक्रोश केला, रडलो, पडलो, पण माझं सांत्वन सुद्धा करायला त्या ठिकाणी कोणी आलं नाही. माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत जावेत दादा, पण धीर देणाऱ्या माणसांची संख्या तितकी जास्त असत जावी. अशाच कथा आपल्या जीवनामध्ये कधीतरी कामाला येतात. अरे नारदजींची बाप मेला, नारदजींची आई मेली. अरे त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या दुःखाच्या अश्रूच्या धारा पुसायला सुद्धा माणूस त्यांच्या जवळ नव्हता ना. इतकं तर दुःख आपल्या जीवनात नाही. थोडा वेळ आक्रोश केला, विचार केला, हा देवानंच काहीतरी संकेत माझ्यासाठी पाठवला असेल. मी जंगलाच्या दिशेने निघालो.
जंगलाच्या दिशेने निघाल्यानंतर मी पर्वत पाहिली नाही, जंगल पाहिलं नाही, पाणी पाहिलं नाही, नद्या पाहिल्या नाही, नाले पाहिले नाही. घनघोर जंगलामध्ये गेलो, मोठमोठे पर्वत दिसायला लागले, मोठमोठ्या बागा दिसायला लागल्या, मोठमोठी वनं दिसायला लागली, सरोवर दिसायला लागली. काही काळानंतर पुढे चलत गेलो तर पक्ष्यांचा, पशुपक्ष्यांचा किलबिलाट दिसायला लागला. थोडं पुढे गेलो, प्रवाहानं वाहणाऱ्या नद्यांचा, पाण्यांचा आवाज माझ्या कानावर यायला लागला. पुढे गेल्यानंतर थोड्या वेळ हत्तीनं किंचाळलेला आवाज माझ्या कानावर यायला लागला. त्याच्याही पुढे गेल्यानंतर मोठमोठ्या सापांचे फुसकारे माझ्या कानावर पडायला लागले. माझं वय छोटंच होतं ना, 5 वर्षाचाच होतो. घाबरलो नाही. गेलो. ज्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये साधू संतांच्या सहवासामध्ये जी साधना मी शिकली होती, ती साधनेचा जप करत राहिलो. त्याचा परिणाम असा झाला, जगाचा मालक देव मला भेटायला आले. देवानं भेटायला आले आणि सांगितलं, अरे तुझ्या लहानपणीच तुझे वडील निघून गेले, पालनपोषण करणारी आई होती ती पण निघून गेली. आता तू माझी साधना करतोय, मी तुला भेटायला आलोय. आता तू असंच काम कर, असंच भजन कर, भजन बंद करू नको. पुन्हा 1000 चतुर्युग झाल्यानंतर तुला मी माझ्या अवतारात रूपांतर करीन. हे नारद व्यासांना सांगायला लागले, नारदांचं पूर्वजन्म चरित्र. मग तेच नारद मुनी 1000 चतुर्युग झाल्यानंतर भगवंतांनी मरीची आदी ऋषींचा जो अवतार केला ना, त्या अवतारासोबत माझ्या नारदांचा सुद्धा भगवंताचाच अवतार मानला जातो. मग 24 अवतार सांगत असताना मी नारदांना देवाचा अवतार आहे हे पण सांगितलेलं आहे. असं नारदांचं पूर्वजन्म चरित्र श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलं. गोड चरित्र आहे. आणि आता सूत मुनी सौनकांना विचारतात, हे श्रीमद भागवत महापुराण ज्यांच्यासाठी लिहिलं, सुखदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं आणि 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला ना, मग त्या राजा परीक्षितीचा जन्म, कर्म, मोक्ष आणि पांडवांचं स्वर्गारोहणाची कथा आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये पाहायची आहे.